भीतीपासून मुक्तीपर्यंतचा प्रवास हा केवळ आध्यात्मिक प्रवास नाही, तर आत्म्याच्या उन्नतीचा, चेतनेच्या जागृतीचा मार्ग आहे. प्रत्येक स्तरावर एक नवीन प्रकाश, एक नवीन सत्य उलगडतं आणि जेव्हा चेतना वाढते तेव्हा विश्व बदलतं. मी नवल शिंदे आपल्याला घेऊन चाललो आहे आत्मजागरूकतेच्या 16 रहस्यमय स्तरांच्या या अनोख्या प्रवासावर. नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या आणि खरंच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे मानवी चेतनेच्या वेगवेगळ्या पातळ्यांचा. अगदी. आणि ही फक्त काहीतरी आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल चर्चा नाहीये. नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यातली ऊर्जा, आपले विचार, भावना, आपलं यश, अपयश या सगळ्याशी याचा थेट संबंध आहे. बरोबर. आपण जगाकडे कसं बघतो, आपले अनुभव कसे असतात, हे सगळं ठरतं यातून. हो, म्हणजे आपण चेतनेच्या 16 स्तरांबद्दल जरा सखोल माहिती घेणार आहोत. ही संकल्पना आपल्याला सांगते की आपली जागरूकता, आपली चेतना पातळी आपल्या अनुभवांना आणि जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनाला कसा आकार देते. जणू काही आपण वेगवेगळ्या रंगांचे चष्मे घातलेत, नाही का? अगदी बरोबर उदाहरण दिलंत. आणि ही माहिती मुख्यतः नवल शिंदे यांच्या कामावर आणि आर्यलोक नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या विश्लेषणावर आधारलेली आहे. हो, आणि यामागे खूप मोठं संशोधन आहे. म्हणजे शास्त्रज्ञांनी जवळपास 25 वर्ष अभ्यास केलाय. 25 वर्ष. हो. आणि जवळजवळ 2.5 लाख लोकांच्या एनर्जी व्हायब्रेशन्सचा अभ्यास करून हे मॉडेल बनवलंय. 2.5 लाख लोक म्हणजे हे काहीतरी खूपच डिटेलमध्ये केलेलं काम आहे. नक्कीच. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त हे 16 स्तर कोणते एवढंच सांगणं नाहीये. नाही. तर ते आपल्या रोजच्या वागण्यात, विचारांमध्ये, आपल्या प्रतिक्रियांमध्ये कसे दिसतात हे समजून घेणं आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या माहितीचा वापर आपण स्वतःला, म्हणजे स्वतःच्या चेतनेला अधिक पॉझिटिव्ह, उंच पातळीवर नेण्यासाठी कसा करू शकतो यावर विचार करणं आहे. हो, हे महत्त्वाचं आहे. आणि हो, एक गोष्ट जी मला खूपच इंटरेस्टिंग वाटली म्हणजे नेपोलियन बोनापार्ट आणि ॲडॉल्फ हिटलर. अच्छा. हो, त्यांच्या आयुष्यातल्या त्या प्रचंड उलथापालथी सुद्धा त्यांच्या चेतनेच्या पातळीशी जोडलेल्या होत्या म्हणे. हो, हे खरंय. म्हणजे सुरुवातीला दोघांची बुद्धिमत्ता, क्षमता खूपच वरच्या लेवलची होतीच. पण मग अहंकार आणि द्वेष या भावनांमुळे त्यांची पातळी इतकी कशी घसरली आणि त्याचे काय भयंकर परिणाम झाले हे समजून घेणं पण खूप महत्त्वाचं वाटलं मला. नक्कीच. त्यावर बोलूया आपण. चला तर मग सुरुवात करूया. हो. तर ही चेतना मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक स्केल तयार केलाय जो 20 पासून सुरू होतो आणि 1000 पर्यंत जातो. 20 ते 1000. हो. 20 म्हणजे अगदी खालची पातळी, ज्याला शर्म किंवा लाज असं म्हटलंय, आणि 1000 म्हणजे सर्वोच्च पातळी, आत्मज्ञान किंवा मोक्ष. अच्छा. या स्केलवरचा प्रत्येक अंक म्हणजे तो एक विशिष्ट एनर्जी फील्ड दाखवतो. हे काहीतरी हवेतलं नाहीये. याचा थेट परिणाम आपले विचार, आपल्या भावना, आपण जगाचा अनुभव कसा घेतो यावर होतो. आणि हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की हे स्तर म्हणजे काही व्यक्तीला चांगलं किंवा वाईट असं लेबल लावणं नाहीये अजिबात. अच्छा, म्हणजे हे जजमेंट नाहीये. नाही. ह्या फक्त आपल्या जागरूकतेच्या, आपल्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. जसं थर्मामीटरवर तापमान कमी जास्त असतं तसं. समजलं. म्हणजे ही सुरुवात अगदी खालच्या पातळीपासून होतीये. तुम्ही म्हणालात 20 म्हणजे शर्म. ही पातळी नेमकी कशी असते? हो, ही म्हणजे सगळ्यात वेदनादायी पातळी आहे. इथे व्यक्ती स्वतःचाच तिरस्कार करते. मी लायक नाही, मी काहीच कामाचा नाही, अशी खोल भावना असते. अरे बापरे. हो, तीव्र लाज आणि स्वतःबद्दलचा तिरस्कार. यामुळे कधीकधी आत्महत्येचे विचार पण येऊ शकतात. इतकी ऊर्जा कमी असते की व्यक्तीला वाटतं की जीवनापासून दूर पळून जावा. लहानपणी ज्यांना सतत अपमानित केलं जातं त्यांच्यात ही भावना खूप खोलवर रुजू शकते. आणि मग मोठेपणी ते कदाचित इतरांशी किंवा प्राण्यांशी सुद्धा निर्दयी वागू शकतात. अच्छा. आणि याच्या पुढची पातळी तुम्ही सांगितली अपराधबोध किंवा गिल्ट, 30. यात आणि शर्ममध्ये काय फरक आहे? फरक आहे. शर्ममध्ये व्यक्ती स्वतःलाच वाईट मानते, मी वाईट आहे. तर अपराधबोधात व्यक्ती आपल्या कृतींना वाईट मानते, मी चूक केली, मी पापी आहे अशी भावना असते. यामुळे व्यक्ती नकळत स्वतःसाठी शिक्षा शोधते. अनेकदा आपण पाहतो अपराधी किंवा दहशतवादी किंवा सूडबुद्धीने पेटलेले लोक ते या पातळीवर असू शकतात. त्यांना शांतता मिळत नाही, सतत भूतकाळातल्या चुका आठवतात. आणि मग कदाचित नशेच्या आहारी वगैरे. अगदी. कारण त्यांना त्या अपराधी भावनेतून सुटका हवी असते. हे ऐकूनच खूप जड वाटतंय. यानंतर कोणती पातळी येते?
यानंतर येते ॲपथी म्हणजे उदासीनता. 50 इथे व्यक्ती पूर्णपणे आशाहीन आणि निष्क्रिय होऊन जाते. आशाहीन म्हणजे कसं? म्हणजे काहीच फरक पडणार नाही, प्रयत्न करून काय उपयोग, अशी मानसिकता बनते. जणू काही जगण्याची सगळी उमेदच संपली आहे. आत्मविश्वास पूर्णपणे तुटलेला असतो. अनेकदा आपण बेघर किंवा भिकारी लोकांमध्ये ही अवस्था पाहू शकतो, जिथे परिस्थिती बदलण्याची कोणतीही इच्छा किंवा शक्तीच उरलेली नसते. अच्छा. त्यानंतर येते दुःख किंवा ग्रीफ. 75 इथे तीव्र नुकसान म्हणजे कोणी प्रिय व्यक्ती गमावणं किंवा मोठं अपयश. यामुळे व्यक्ती इतकी दुःखी होते की ती भूतकाळातच अडकून राहते. डिप्रेशन वगैरे येऊ शकतं का यात? हो, शक्यता असते. माझं सगळं संपलं या विचारात ती जगणंच नाकारते. आणि मग 100चं स्तर, भीती किंवा फियर, आजच्या जगात तर ही भावना खूपच जास्त दिसते असं वाटतं. अगदी खरं आहे. भीती म्हणजे 100च्या पातळीवर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. सगळीकडे धोका, असुरक्षितता, अनिश्चितता दिसते. सतत चिंता, माझं काय होईल, लोक काय म्हणतील, या विचारांनी मन ग्रासलेलं असतं. भीतीमुळे काय होतं, माणसाची जी नैसर्गिक क्षमता असते, त्याची क्रिएटिव्हिटी, ती जणू गोठून जाते. तो फक्त धोका कसा टाळता येईल यावरच लक्ष देतो. आपण ऑनलाईन जगात पाहतो ना, निनावी नावामागे लपून दुसऱ्यांना ट्रोल करणारे, धमक्या देणारे. हो, खूप आहे. ते ह्याच भीतीतून प्रतिक्रिया देत असतात अनेकदा. तर या सगळ्या म्हणजे 200च्या खालच्या स्तरांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, ऊर्जा टिकवणं खूप कठीण असतं. व्यक्ती त्या नकारात्मक चक्रात अडकते आणि मी काहीही करू शकत नाही ही भावना खूप प्रबळ होते. हे खूपच गंभीर आहे. आणि तुम्ही नेपोलियन आणि हिटलरचं उदाहरण दिलं होतं. त्यांची बुद्धिमत्ता तर खूपच जास्त होती. मग त्यांची पातळी इतकी खाली कशी काय आली? म्हणजे फक्त अहंकार आणि द्वेषामुळे इतकी मोठी घसरण कशी शक्य झाली? त्यामागे अजून काही पैलू होते का या मॉडेलनुसार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, दोघांचीही सुरुवातीची चेतना पातळी शास्त्रज्ञांच्या मते सुमारे 450 होती. 450? हा, ही पातळी रिजन म्हणजे तर्काच्याही पुढे आहे. विजनरी, जीनियस लोकांची मानली जाते. नेपोलियन तर उत्कृष्ट गणितज्ञ, रणनीतिकार होता. हिटलरला सुरुवातीला जर्मनीला औद्योगिक आणि अभियांत्रिकीमध्ये जगात भारी बनवायचं होतं. त्यांची बुद्धी, क्षमता अफाट होती. पण मग आला अहंकार. नेपोलियनने स्वतःला युरोपचा एकमेव सम्राट घोषित केलं. त्याला वाटलं तोच सर्वश्रेष्ठ आहे. अच्छा. हिटलरच्या मनात यहुद्यांबद्दल तीव्र द्वेष निर्माण झाला. तो त्यांना सगळ्या समस्यांचं मूळ मानू लागला. हा अहंकार जो साधारण 175च्या पातळीवर असतो आणि त्यातून निर्माण झालेली भीती, शत्रूची भीती, पराभवाची भीती, यामुळे त्यांची चेतना पातळी वेगाने 200च्या खाली कोसळली. इतक्या वेगाने? हो. हिटलर तर अगदी 40पर्यंत खाली आला, म्हणजे ॲपथीच्या जवळ. आणि इथेच या मॉडेलचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा चेतना पातळी 200च्या खाली जाते तेव्हा ती माणसाच्या उच्च बुद्धीला सुद्धा निकामी करते. काय म्हणताय? हो, ती बुद्धी मग नकारात्मक भावनांच्या ताब्यात जाते. म्हणूनच त्यांच्या प्रचंड बुद्धिमत्तेनंतरही ते इतके अविचारी, क्रूर निर्णय घेऊ लागले आणि त्यांचा स्वतःचाच विनाश झाला. हे दाखवतं की फक्त बुद्धी पुरेशी नाहीये, चेतनेची पातळी जास्त महत्वाची आहे. हे ऐकून खरंच धक्का बसतोय. आणि संशोधनात असं म्हटलंय की जगातले 85% लोक सध्या 200च्या खालील चेतनास्तरावर जगत आहेत. हे प्रमाण तर खूपच मोठं आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे जग इतकं नकारात्मक आहे? नाही, या आकडेवारीचा अर्थ असा नाही की 85% लोक वाईट आहेत. अच्छा. याचा अर्थ असा आहे की बहुसंख्य लोक कळत नकळत भीती, दुःख, अपराधी भावना किंवा उदासीनता यांसारख्या एनर्जी फील्डमध्ये जास्त काळ घालवतात. हे आपल्या समाजातल्या अनेक समस्यांचं मूळ असू शकतं. ताणतणाव, संघर्ष, पर्यावरणाकडे दुर्लक्ष. पण चांगली गोष्ट ही आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तो मार्ग कोणता? कोणता स्तर महत्वाचा आहे या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी? तो आहे अत्यंत महत्वाचा टप्पा, 200चा स्तर, धैर्य किंवा करेज. बरोबर. हा स्तर या मॉडेलमध्ये एका मोठ्या विभाजनासारखा आहे असं मला वाटलं वाचताना. म्हणजे खालचे नकारात्मक स्तर आणि वरचे सकारात्मक स्तर यांच्यामधला पुलत जणू. अगदी. इथे खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. या पातळीवर काय होतं नेमकं? इथे व्यक्ती पहिल्यांदा बाहेरच्या परिस्थितीला किंवा इतरांना दोष देणं थांबवते आणि स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घ्यायला शिकते. अच्छा, ही खूप मोठी शिफ्ट आहे. हो. तिच्या मनात विचार येतो,
ठीक आहे, परिस्थिती कठीण आहे, पण मी माझ्या प्रतिक्रियांची, माझ्या कृतींची जबाबदार आहे. मी हे बदलू शकते. ही आत्मजागृतीची म्हणजे स्वतःच्या शक्तीची जाणीव होण्याची पहिली पण अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. धैर्याच्या पातळीवर व्यक्तीमध्ये नकारात्मक भावना पूर्णपणे नाहीशा झाल्या नसतील कदाचित, पण त्यांच्यावर मात करून काहीतरी विधायक करण्याची, स्वतःला सुधारण्याची हिंमत येते. ती जास्त सक्रिय, कार्यक्षम म्हणजे प्रोडक्टिव्ह बनते. अच्छा. इथे पहिल्यांदा व्यक्ती ऊर्जेचा अनुभव देण्यामध्ये घेते, फक्त घेण्यामध्ये नाही. आणि एकदा या पातळीवर माणूस स्थिर झाला की पुन्हा खालच्या पातळीवर कायमस्वरूपी घसरण्याची शक्यता खूप कमी होते. कारण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात बदललेला असतो. म्हणजे जगातले जे बहुतांश काम करणारे लोक आहेत. हो, म्हणजे जे जबाबदारी घेतात, काम पूर्ण करतात, मग ते कोणत्याही क्षेत्रात असोत, ते साधारणपणे याच 200च्या पातळीवर किंवा त्याच्या आसपास असतात. समजलं. 200चा टप्पा ओलांडल्यावर पुढचे स्तर कसे आहेत? धैर्याच्या पुढे येतो स्तर 250. न्यूट्रॅलिटी किंवा तटस्थता. तटस्थता. हो, इथे एक मोठा बदल घडतो. व्यक्ती गोष्टींना चांगलं किंवा वाईट, बरोबर किंवा चूक असं लेबल लावणं हळूहळू कमी करते. अच्छा, म्हणजे जजमेंट कमी होतं. अगदी. तिला जाणवायला लागतं की प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. जगात अनेक मतं, अनेक सत्य असू शकतात. यामुळे एक प्रकारची आंतरिक शांतता अनुभवायला येते. व्यक्ती जास्त फ्लेक्सिबल, नॉन जजमेंटल बनते. ती कोणाला पटकन पारखून मोकळी होत नाही किंवा स्वतःच्या मतांबद्दल खूप आग्रही राहत नाही. जे आहे ते आहे, ही स्वीकृतीची भावना वाढू लागते. पण मग तटस्थता म्हणजे एक प्रकारची उदासीनता किंवा निष्क्रियता नाही ना? म्हणजे कशातच काही वाटत नाही असं? नाही, हा फरक महत्वाचा आहे. उदासीनता 50% म्हणजे ऊर्जेचा अभाव, आशाहीनता. तटस्थता 250 म्हणजे ऊर्जेचं संतुलन. इथे व्यक्ती निष्क्रिय नसते, उलट ती जास्त प्रभावीपणे काम करू शकते, कारण ती भावनिक प्रतिक्रियांमध्ये अडकत नाही. अच्छा. ती परिस्थितीला अधिक स्पष्टपणे पाहू शकते आणि योग्य प्रतिसाद देऊ शकते, जसं एखादा कुशल डॉक्टर किंवा न्यायाधीश जो भावनिक न होता वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतो. समजलं. यानंतर येतो 310चा स्तर, विलिंगनेस किंवा इच्छाशक्ती. नवाप्रमाणेच हा स्तर खूप सकारात्मक वाटतोय. हो ना? हो, हा स्तर खऱ्या अर्थाने आशावाद आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेला आहे. इथे व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी संधी दिसू लागते, अगदी अडचणींमध्ये सुद्धा. हे होऊ शकतं, आपण मार्ग काढू असा दृष्टिकोन असतो. अनेक यशस्वी उद्योजक, चांगले शिक्षक, समाजासाठी काहीतरी करू पाहणारे कार्यकर्ते ते या स्तरावर असतात. त्यांची नवीन गोष्ट शिकण्याची तयारी खूप दांडगी असते. त्यामुळे त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती खूप वेगाने होते. कारण इथे विरोध म्हणजे रेझिस्टन्स कमी असतो आणि प्रवाहाबरोबर जाण्याची तयारी असते. बरोबर. यापुढे आहे 350चा स्तर, ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकृती. स्वीकृती. हो, इथे केवळ परिस्थितीच नाही तर स्वतःच्या भूमिकेचीही खोलवर स्वीकृती येते. व्यक्ती हे जाणायला लागते की आपले जीवनातले अनुभव हे कुठून तरी बाहेरून येत नाहीत, तर ते आपल्याच विचारांचं, आपल्या सुप्त समजुतींचं प्रतिबिंब आहेत. म्हणजे मीच जबाबदार आहे ही भावना अजून खोल होते. हो, पण ती जबाबदारी अपराधी भावनेतून नाही तर एका समजूतदारपणातून येते. ही स्थिती अभिमानापेक्षा प्राईड, जो 175च्या आसपास असतो, खूप वेगळी आहे. कशी वेगळी? अभिमानात व्यक्ती बाह्य यशामुळे पद, पैसा, मान्यता आनंदी होते, पण ते गेल्यावर दुःखी होते. स्वीकृतीच्या पातळीवर व्यक्ती तितकीच सक्रिय आणि यशस्वी असू शकते, पण तिला हे माहीत असतं की खरं समाधान, खरं यश हे बाहेरून मिळत नाही, ते आतून येतं. अच्छा. ही आत्मशिस्त आणि आत्मप्रभुत्वाची, सेल्फ मास्टरीची खरी सुरुवात आहे. अनेक कलाकार, संशोधक, मार्गदर्शक या स्तरावर असू शकतात. समाजात जेव्हा या पातळीचे लोक वाढतात, तेव्हा लोक फक्त मदतीची अपेक्षा करत नाहीत, तर स्वतःहून इतरांना मदत करायला पुढे येतात. येतो 400चा स्तर, रिझन किंवा तर्कशक्ती. हा तर बुद्धीचा प्रांत वाटतो एकदम. बरोबर. इथे बुद्धी आणि तर्काची शक्ती भावनांवर पूर्णपणे वरचढ ठरते. मोठे शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, महान तत्त्वज्ञ, निष्णात डॉक्टर्स हे सगळे या स्तरावर असतात. ते अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना, डेटा, माहिती सहज समजू शकतात, त्याचं विश्लेषण करू शकतात आणि पटकन योग्य निष्कर्ष काढू शकतात. त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता अफाट असते. आइन्स्टाईन, फ्रॉइड यांसारख्या व्यक्ती या पातळीचं उदाहरण आहेत.
मग ही पातळी तर खूपच चांगली आहे की. इथे काही मर्यादा आहे का? हो, आहे ना. इथे एक मोठी मर्यादा आहे. या पातळीवर बुद्धी संकल्पनांच्या जगात रमते. म्हणजे जे काही तर्काने सिद्ध करता येतं, शब्दात मांडता येतं, तेच खरं वाटतं. अच्छा. पण सत्य किंवा अनुभव हे नेहमीच संकल्पनांच्या चौकटीत बसतात असं नाही. त्यामुळे या पातळीवरील लोकांना संकल्पनांच्या पलीकडे जाणं, भावनांचं महत्त्व किंवा अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणं कठीण वाटू शकतं. म्हणजे ते थोडे रिजिड होऊ शकतात. होऊ शकतात. ते पॅराडाईम शिफ्ट किंवा दृष्टिकोन बदलण्यात अडथळा अनुभवू शकतात. म्हणूनच या पातळीच्या पुढे जाणं थोडं कठीण मानलं जातं. संशोधनानुसार फक्त 0.4% लोकच या तर्काच्या पातळीच्या पुढे म्हणजे उच्च स्तरांवर पोहोचू शकतात. 0.4%? हो, कारण त्यासाठी बुद्धीच्या पलीकडे जाण्याची तयारी लागते. म्हणजे 400च्या पुढे एक वेगळंच जग सुरू होतं. हो, अगदी. 400च्या पुढे आपण उच्च स्तरांमध्ये प्रवेश करतो, जिथे तर्क आणि बुद्धीपेक्षा भावना, अंतर्ज्ञान आणि निस्वार्थता अधिक महत्वाची ठरते. पहिला आणि अत्यंत महत्वाचं स्तर आहे 500, लव्ह किंवा प्रेम. प्रेम. पण हे प्रेम आपण सामान्यतः ज्याला प्रेम म्हणतो, म्हणजे रोमॅन्टिक प्रेम किंवा अटॅचमेंट, गरजेवर आधारित प्रेम, तसं नाहीये. मग कसं आहे हे? ही एक आंतरिक स्थिर बिनशर्त अवस्था आहे. एक ऊर्जा आहे जी व्यक्तीसोबत कायम राहते, बाहेर परिस्थिती कशीही असो. भक्ती, करुणा, सेवाभाव, क्षमाशीलता ही या ऊर्जा क्षेत्राची रूपं आहेत. इथे व्यक्तीला समजतं की आनंद आणि प्रेम हे आपल्या आतूनच येतात. ते बाहेरच्या व्यक्तींवर, वस्तूंवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतात. अच्छा. अशा लोकांच्या केवळ सानिध्यात राहिल्यानेही इतरांना शांत आणि सुरक्षित वाटतं. या पातळीवर जजमेंट करण्याची वृत्ती जवळजवळ संपते, ज्यामुळे व्यक्ती भूतकाळातल्या नकारात्मक अनुभवांच्या ओझ्यातून मुक्त होते आणि इतरांना त्यांच्या चुकांसकट स्वीकारू शकते. ही प्रेमाची अवस्था अनुभवणं खूप सुंदर असेल नक्कीच. Yes. याच्या पुढे कोणती पातळी आहे? या प्रेमाची अवस्था आणखी गहन आणि स्थिर झाल्यावर येतो 540चा स्तर, जॉय किंवा आनंद. आनंद. हो, हा असा आंतरिक आनंद आहे जो बाह्य परिस्थितीवर अजिबात अवलंबून नसतो आणि सतत टिकून राहतो. तो अचानक एखाद्या घटनेमुळे मिळत नाही, तर तो आतून हळूहळू वाढत जातो, जणू काही झऱ्याप्रमाणे. असे लोक नैसर्गिक उपचारक असतात. त्यांच्या केवळ उपस्थितीतच लोकांना बरं वाटू लागतं, प्रेरणा मिळते. अनेक आध्यात्मिक संत, गुरु या स्तरावर असतात. अच्छा. त्यांच्यामध्ये असीम धैर्य, करुणा आणि सहनशीलता असते. इथे मी आणि माझं ही अहंकाराची भावना जवळजवळ विरघळून जाते. वैयक्तिक इच्छा वैश्विक इच्छेत विलीन होते. म्हणजे त्यांना काही मिळवण्यासाठी धडपड करावी लागत नाही. नाही, गोष्टी आपोआप सहजपणे त्यांच्याकडे येतात किंवा त्यांच्या माध्यमातून घडतात, ज्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. त्यांना सगळं जगत सुंदर आणि आनंदात न्हाऊन निघाल्यासारखं दिसतं. वा. आणि मग येतो 600चा स्तर, पीस किंवा परमशांती. परमशांती. हो, ही एक अत्यंत उच्च आणि दुर्मिळ अवस्था आहे. या स्थितीत अनुभव घेणारा आणि अनुभव यांच्यातला भेद पूर्णपणे संपतो. पाहणारा आणि दृश्य एकरूप होतात. द्वैत संपून अद्वैताचा अनुभव येतो. म्हणजे मीपणा पूर्ण जातो. अगदी. आतून खोलवर जाणीव होते की सगळं काही एकच आहे, केवळ शुद्ध चेतना आहे. या पातळीवरचे लोक जगाच्या धावपळीपासून, प्रसिद्धीपासून थोडे अलिप्त होतात. ते गुमनाम राहून जगाच्या कल्याणासाठी काम करणं पसंत करतात. इथे कोणतीही इच्छा नसते, कोणताही प्रयत्न नसतो. सगळं काही अगदी सहज, शांतपणे एका प्रवाहासारखं घडत असतं. मन पूर्णपणे शांत होऊन आपल्या मूळ स्रोतात विलीन झालेलं असतं. जणू काही समुद्राच्या लाटा शांत होऊन समुद्रच बनले आहेत. बरोबर उदाहरण. आणि सर्वात उंच शिखर कोणतं आहे या प्रवासातलं? सर्वोच्च स्तर म्हणजे 700 ते 1000 इनलाइटमेंट किंवा आत्मज्ञान, ज्याला आपल्याकडे निर्वाण, कैवल्य किंवा मोक्ष म्हटलं जातं. परमशांती 600, आणि यात मुख्य फरक हा आहे की या ऊर्जा क्षेत्राचा प्रभाव केवळ आसपासच्या लोकांवरच नाही, तर तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवतेवर किंबहुना ब्रह्मांडावर पडतो. अच्छा. यातला 1000चा स्तर हा अवतारी पुरुषांचा मानला जातो, जसे भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त, भगवान श्रीकृष्ण किंवा आपल्याकडचे संत ज्ञानेश्वर महाराज. त्यांचं अस्तित्व, त्यांचे विचार, त्यांची शिकवण हजारो वर्षांपर्यंत मानवतेला प्रकाश आणि दिशा देत राहतात. त्यांचं कार्य हे वैयक्तिक न राहता वैश्विक बनतं. या उच्च चेतनेच्या लोकांचं महत्त्व फक्त वैयक्तिक नाहीये म्हणताय तुम्ही? नाही, अजिबात नाही. त्यांचा सामाजिक आणि जागतिक प्रभाव प्रचंड असतो.
ते नकळतपणे पृथ्वीवरची जी नकारात्मक ऊर्जा आहे तिला संतुलित करण्याचं काम करतात. तसं काय? जसे एखादा मोठा दिवा लागल्यावर आजूबाजूचा अंधार आपोआप दूर होतो, तसंच काहीसं. याबद्दलची आकडेवारी तर अक्षरशः थक्क करणारी आहे. असं म्हटलंय की 700च्या स्तरावरील केवळ एक व्यक्ती 200च्या खाली असलेल्या तब्बल 7 कोटी लोकांच्या नकारात्मक ऊर्जेला संतुलित म्हणजे काउंटर बॅलन्स करू शकते. हो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे 500च्या स्तरावरील प्रेम व्यक्ती 7 लाख लोकांना आणि 300च्या स्तरावरील इच्छाशक्ती स्वीकृती व्यक्ती 900 लोकांना संतुलित करते. हे खरं आहे का? हो, हे आकडे संशोधनावर आधारित आहेत आणि ते चेतनेच्या ऊर्जेचा प्रभाव किती मोठा असू शकतो हे दाखवतात. याचा अर्थ असा की जगात काही मोजके जरी उच्च चेतनेचे लोक असले तरी ते संपूर्ण मानवतेच्या ऊर्जेला आधार देतात, तिला खाली कोसळण्यापासून वाचवतात. जगाची सध्याची सरासरी चेतना पातळी फक्त 210च्या आसपास आहे आणि आपण आधी पाहिलं की 85% लोक 200च्या खाली आहेत. हो. ही स्थिती खरं तर चिंताजनक आहे, कारण या पातळीवर म्हणजे भीती, क्रोध, उदासीनता या पातळीवर मानव नकळतपणे स्वतःचा आणि पृथ्वीचा विनाश करू शकतो. उदाहरणार्थ प्लास्टिक प्रदूषणाची समस्या घ्या. आपल्याला माहीत आहे की हे घातक आहे, यावर नियंत्रण मिळवता येतं, पण तरी ते प्रभावीपणे होत नाही. बरोबर. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली सामूहिक चेतना अजूनही 200च्या खाली अडकलेली आहे, जिथे भीती, माझं काय होईल, उदासीनता, काय फरक पडणार आहे आणि जबाबदारी टाळण्याची वृत्ती, हे माझं काम नाही, जास्त प्रभावी ठरते. त्यामुळे 300च्या वरील पातळीचे लोक जे जबाबदारी घेतात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात, प्रेमाने वागतात, ते मानवजातीला अशा संकटांपासून वाचवण्यात आणि समाजाची चेतना हळूहळू वर उचलण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. या सगळ्या चर्चेतून मला 3 मुख्य ऊर्जा किंवा भावना प्रकर्षाने जाणवल्या: अहंकार, भीती आणि प्रेम. यांची तुलना कशी करता येईल ह्या मॉडेलनुसार? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. ह्या 3 ऊर्जा आपल्या प्रवासाला दिशा देतात. अहंकार, इगो प्राईड, जो साधारण 175च्या पातळीवर असतो, तो आपल्याला वरवरची शक्ती देतो, पण तो नेहमी बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. पद, पैसा, रूप, मान्यता. तो मी विरुद्ध तू असा भेद निर्माण करतो आणि त्यामुळे तो मुळात असुरक्षित असतो. आणि भीती? भीती, फिअर, जी 100च्या पातळीवर आहे, ती आपल्याला संकुचित करते, आपल्या क्षमतांना मर्यादा घालते आणि नकारात्मक विचारांना खतपाणी घालते. आणि प्रेम? या उलट प्रेम लव 500च्या पातळीवर हे अहंकार आणि भीती या दोन्हींना विरघळून टाकते. ती एक विस्तारणारी, देण्याची, जोडणारी ऊर्जा आहे, जी देहाच्या आणि बाह्य परिस्थितीच्या पलीकडे जाते. खरं तर 200च्या पातळीवर म्हणजे धैर्य आल्यावरच आपण भीती आणि अहंकाराच्या पकडीतून सुटायला सुरुवात करतो आणि प्रेमाकडे आपला प्रवास सुरू होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. हे सगळं ऐकायला खूप छान आहे, पण आपण आपली चेतना पातळी वाढवण्यासाठी नक्की काय करू शकतो? याचे काही व्यावहारिक मार्ग आहेत का? नक्कीच आहेत. आणि यातला पहिला आणि सर्वात प्रभावी मार्ग आहे जागरूकता, अवेअरनेस. जागरूकता म्हणजे नेमकं काय? आपले विचार, आपल्या भावना, आपल्या शारीरिक संवेदना, आपल्या कृती या सगळ्यांकडे कोणत्याही न्यायाधीशाच्या भूमिकेतून न पाहता. म्हणजे हे चांगलं, हे वाईट, मी असं का वागलो, असं न म्हणता. अगदी तसं न म्हणता फक्त साक्षी भावाने, तटस्थपणे आणि प्रेमाने पहा. जसं आपण आकाशात ढग येतात आणि जातात हे पाहतो, तसंच आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आणि भावनांना येऊ द्या आणि जाऊ द्या, त्यांच्यात अडकू नका. एखादं उदाहरण द्याल? समजा तुम्हाला राग आला, तर रागाच्या भरात प्रतिक्रिया देण्याऐवजी किंवा स्वतःला दोष देण्याऐवजी फक्त शरीरात आणि मनात काय होते ते शांतपणे अनुभवा. केवळ इतकं जागरूक राहण्यानेही, त्या भावनेला किंवा विचाराला प्रतिसाद न देता फक्त पाहण्यानेही आपली ऊर्जा पातळी आपोआप वाढायला लागते. फक्त पाहण्याने? हो, कारण जागरूकता म्हणजे प्रकाश. जिथे प्रकाश पडतो तिथला अंधार म्हणजे नकारात्मक ऊर्जा कमी होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो तो म्हणजे दृढता, पर्सिस्टन्स. हे काही एका दिवसात किंवा एका महिन्यात होणारं काम नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. हा एक सततचा सराव आहे, एक प्रवास आहे. यासाठी सातत्य आणि चिकाटी आवश्यक आहे. हे लक्षात ठेवायला हवं की चेतनेच्या पातळीत एक छोटासा बदल, अगदी एक स्तर जरी आपण वर गेलो तरी आपल्या जीवनाच्या अनुभवात खूप मोठा सकारात्मक फरक पडतो. आपल्या नातेसंबंधांमध्ये, आपल्या कामात, आपल्या आरोग्यात.
पण जर आपण प्रयत्नच केले नाहीत, जागरूक राहण्याचा सराव केला नाही, तर व्यक्ती कळत नकळत आयुष्यभर त्याच जुन्या सवयींमध्ये, त्याच ऊर्जा पातळीवर अडकून राहू शकते. त्यामुळे रोज थोडा वेळ तरी आत्मनिरीक्षणासाठी काढणं महत्त्वाचं आहे. आणि तिसरा पण अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे नम्रता किंवा शरणागती, ह्युमिलिटी, सरेंडर. हो, गंमत म्हणजे चेतनेच्या खालच्या स्तरांवर अहंकार जास्त असतो. मला सगळं कळतं, मीच बरोबर. हो, पण जसजशी चेतना वर जाते तसतशी नम्रता वाढते. पुढच्या पातळीवर जाण्यासाठी आपला अहंकार, आपला मीपणा थोडा बाजूला ठेवावा लागतो. मला हे माहीत नाही, मला मदतीची गरज आहे, मी चुका करू शकतो, हे मान्य करण्याची तयारी लागते. म्हणजे सरेंडर व्हायचं. हो, जसा अहंकार कमी होतो तसा व्यक्ती सत्याच्या उच्च ऊर्जेच्या अधिक जवळ जातो. म्हणूनच असं म्हणतात की ज्ञानाची खरी ओळख विनम्रतेत आहे. शरणागती म्हणजे पराभव मान्य करणं नव्हे, तर माझ्या नियंत्रणापलीकडेही काहीतरी आहे हे स्वीकारून त्या मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणं. खरंच हे खूप विरोधाभासी वाटतं. आपल्याला वाटतं की शक्ती ही सगळं माहीत असण्यात किंवा नियंत्रणात ठेवण्यात आहे, पण इथे तर शक्ती ही मला माहीत नाही हे मान्य करण्यात आणि शरणागतीमध्ये आहे असं दिसतंय. आहेच तसं. तर आज आपण चेतनेच्या या 16 स्तरांच्या प्रवासाचा आढावा घेतला. हे स्तर केवळ काही गूढ आध्यात्मिक संकल्पना नाहीत, तर ते आपल्या मानवी क्षमतेचा, आपल्या उत्क्रांतीचा एक प्रकारे नकाशा आहेत. बरोबर. आपली चेतना पातळी आपल्या वैयक्तिक यशावर, आपल्या आरोग्यावर, आपल्या नातेसंबंधांवर आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या आणि जगाच्या कल्याणावर थेट परिणाम करते. हे स्तर खरोखरच थर्मामीटरवरच्या खुणांसारखे आहेत. ते आपल्याला चांगलं किंवा वाईट ठरवत नाहीत, पण ते आपल्या जागरूकतेची, आपल्या आंतरिक ऊर्जेची सद्यस्थिती नक्कीच दर्शवतात. आपण स्वतःला थोडं ओळखू शकतो की आपण सहसा कोणत्या पातळीवर कार्यरत असतो. कसं ओळखायचं? याची एक सोपी चाचणी म्हणजे स्वतःला विचारा, जेव्हा माझ्यावर ताण येतो, टीका होते किंवा अनपेक्षित संकट येतं, तेव्हा माझी पहिली नैसर्गिक स्वयंचलित प्रतिक्रिया काय असते? मी बचावात्मक होतो का? ओरडतो का? घाबरून जातो का? दुसऱ्याला दोष देतो का? की शांत राहून, परिस्थिती समजून घेऊन, निश्चय करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो? ही पहिली प्रतिक्रिया आपल्याला आपल्या सरासरी चेतना पातळीचा एक महत्त्वाचा संकेत देऊ शकते. खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. आणि जर केवळ जागरूकतेने, साक्षीभावाने, प्रेमाने पाहण्याने ऊर्जा पातळी वाढत असेल तर आज आपण आपल्या विचारांचा किंवा आपल्या प्रतिक्रियेचा असा कोणता एक छोटासा पण वारंवार येणारा नमुना, पॅटर्न निवडू शकतो, ज्याकडे आपण फक्त शांतपणे, उत्सुकतेने, कोणताही निष्कर्ष न काढता लक्ष देऊ. बरोबर. कदाचित रागाची भावना किंवा चिंतेचा विचार किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा पूर्वग्रह. काय वाटतं, केवळ या निरीक्षणाने बदलाची एक लहानशी ठिणगी पडू शकेल? नक्कीच पडू शकते. नवल शिंदेंच्या शब्दात सांगायचे तर एक खूप सुंदर वाक्य आहे. कोणतं? आपल्या चेतनेत परिवर्तन म्हणजे जगाच्या ऊर्जेत परिवर्तन. चेतना वाढवणं म्हणजे जग बदलणं, आणि हा बदल सुरू होतो आपल्या अंतर्मनातून. जागरूक रहा, दृढ रहा आणि नम्र रहा. ह्याच 3 गोष्टी तुम्हाला मुक्तीकडे घेऊन जातील. जर हा प्रवास तुम्हाला भावला असेल तर हा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी आत्मप्रकाशक विषयांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे विचार आणि अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची प्रत्येक प्रतिक्रिया ही या जागरूकतेच्या प्रवासाचा एक भाग आहे. मी नवल शिंदे. पुढच्या भागात पुन्हा भेटूया आत्मप्रकाशाच्या नव्या स्तरावर.